जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 6 श्लोक पाहणार आहोत. अजोपी सन्यव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. या पदांनी भगवान हे सांगत आहेत की साधारण मनुष्यासारखे माझे जन्ममरण नाही. मनुष्य जन्म घेतात आणि मरण पावतात, परंतु मी अजन्मा असूनही प्रकट होतो आणि अविनाशी असूनही अंतर्धान होतो. प्रकट होणे आणि अंतर्धान होणे दोन्ही माझ्या अलौकिक लीला आहेत. संपूर्णपणे जन्माच्या पूर्वी अप्रकट व्यक्त होतो आणि मृत्यूनंतर अप्रकट होणारे आहेत. केवळ मध्यंतरीच प्रकट आहेत, परंतु भगवान सूर्याप्रमाणे सदा सर्व काळ प्रकट राहतात. तात्पर्य, जसे सूर्य उदय होण्यापूर्वी जसे तसे राहतात आणि अस्तानंतरही जसेच्या तसे राहतात. अर्थात सूर्य तर सदा सर्व काळ राहतात, परंतु निरनिराळ्या ठिकाणी सूर्य पृथ्वीवरील लोकांना स्थान विशेषणामुळे त्यांचा उदय आणि अस्त होणे दिसत असते. तसेच भगवंताचे प्रकट होणे आणि अंतर्धान होणे लोकांच्या दृष्टितून आहे. वास्तविक भगवान नेहमीच प्रकट असतात. दुसरे जीव कर्माने परतंत्र होऊन जन्म घेतात. भगवंताचा जन्म तसा नसतो. कर्माच्या परतंत्रतेने जन्म झाल्यास 2 गोष्टी होतात, आयु आणि सुखदुःखाचा भोग. भगवंताचे ठिकाणी हे दोन्ही नसतात. दुसरे लोक जन्मतात तेव्हा प्रथम शरीर बालक असते, नंतर मोठे होऊन तरुण होते, पुढे वृद्ध होऊन ते समाप्त होते. परंतु भगवंतामध्ये हे परिवर्तन होत नाही. ते अवतार बाललीला करतात आणि किशोर अवस्थेपर्यंत पाहण्याची लीला करतात. किशोर अवस्थेला पोहोचल्यानंतर ते नेहमी किशोरच राहतात. शेकडो वर्ष लोटले तरी भगवान तसे सुंदर स्वरूप राहतात. म्हणूनच भगवंताची जी चित्र तयार झाली आहेत त्यांना दाढी मिशा नसतात. अशा प्रकारे दुसऱ्या जीवांप्रमाणे भगवंताचा जन्म, परिवर्तन आणि मृत्यू होत नाही. संपूर्ण प्राण्यांमध्ये एकमात्र ईश्वर असूनही भगवान अवताराच्या वेळी अत्यंत लहान बालक होतात, परंतु बालक झाले तरी त्यांच्या ईश्वर भावामध्ये कोणती उणीव येत नाही. जसे भगवान श्रीकृष्णाने 6व्या अध्यायाच्या पुतना राक्षसीला यमसदनाला पाठवले. पुतनेचे शरीर 2.5 योजनाचे आणि महान भयंकर होते, तर त्यांच्या ठिकाणी ईश्वर भाव नसता तर 6व्या दिवशी पुतनेला कसे मारले असते. भगवंतांनी 3 महिन्याच्या वयात सट्टासुराला, 1 वर्षाच्या अवस्थेत तृणावर्त आणि 5व्या वर्षाच्या अवस्थेत अघासूर यांना ठार केले होते. अशा प्रकारे भगवंतांनी बाल्यावस्थेत अनेक राक्षसांना समाप्त केले होते. 7 वर्षाच्या वयातच त्यांनी गोवर्धन पर्वताला करांगोलीवर उचलले होते. संपूर्ण प्राण्यांचे मध्ये ईश्वर असूनही भगवान अवताराचे वेळी लहानात लहान बालक बनतात आणि लहानात लहान कामसुद्धा करतात. वास्तविक पाहता हीच भगवंताची भगवता आहे. भगवान अर्जुनाचे घोडे हाकतात आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. असे असले तरी भगवंताचा अर्जुनावर आणि दुसऱ्या जीवावर ईश्वरभाव जसा तसाच असतो. सारथी झाले तरी गीतेचा महान उपदेश अर्जुनाला करतात. भगवान श्रीराम पिता दशरथांची आज्ञा मोडत नाहीत आणि 14 वर्षासाठी वनवास पत्करतात. तरीही भगवंताचा दशावतार आणि दुसऱ्या जीवावर ईश्वरभाव जसेचा तसा राहतो. जी सत्व, रजत आणि तम ही 3 गुणांहून वेगळी ही भगवंताची शुद्ध प्रकृती आहे. ही शुद्ध प्रकृती भगवंताचे स्वकीय सच्चिदानंद घन रूप आहे. हिलाच संगिनी शक्ती,
संविती शक्ती आणि अल्लाहिनी शक्ती म्हणतात. हिलाच चिन्मय शक्ती, कृपाशक्ती इत्यादी नावाने म्हटले जाते. श्री राधाजी, श्री सीताजी इत्यादीसुद्धा ह्याच आहेत. भगवंताला प्राप्त करून देणारी भक्ती आणि ब्रह्मविद्यासुद्धा ह्याच आहेत. प्रकृती भगवंताची शक्ती आहे आणि अग्नीच्या ठिकाणी दोन्ही शक्ती असतात, प्रकाशिका आणि दाहिका. प्रकाशिका शक्ती अंधकाराला दूर करून प्रकाश करते आणि तसेच भीती नाहीशी करते. दाहिका शक्ती जाळते तरे तसेच वस्तूला शिजवते, तसेच थंडीही दूर करते. या दोन्ही शक्ती अग्नीपासून भिन्न नाहीत आणि भिन्नही अभिन्नही नाहीत. भिन्न ह्यामुळे नाहीत की अग्नी रूपच, अर्थात तिला अग्नीहून वेगळे केले जाऊ शकत नाही, आणि अभिन्न त्यामुळे नाही की अग्नी असतानासुद्धा मंत्र, औषध इत्यादींचे अग्निका दाहिका शक्ती कुंठित केली जाऊ शकते. तसेच भगवंतामध्ये जी शक्ती राहते तिला भगवंताहून भिन्न आणि अभिन्न दोन्ही म्हणू शकत नाही. जसे काड्याच्या पेटीत अग्नीची सत्ता तर सदा असते, परंतु त्याची प्रकाशिका आणि दाहिका शक्ती अप्रकट असते, तसेच भगवान संपूर्ण देश, काळ, वस्तू, व्यक्ती इत्यादीमध्ये सदा राहतात, परंतु त्यांची शक्ती अप्रकट असते. त्या शक्तीला अधिष्ठित करून, अर्थात आपल्या वश करून त्यांच्याद्वारा भगवान प्रकट होतात. असे जोपर्यंत अग्नी आपली प्रकाशिका आणि दाहिका शक्तीसह प्रकट होत नाही, तो नेहमीपर्यंत राहतात असूनसुद्धा अग्नी दिसत नाही. तसेच जोपर्यंत भगवान आपल्या शक्तीसह प्रकट होत नाहीत, तोपर्यंत भगवान सदा असले तरी दिसत नाहीत. राधाजी, सीताजी, रुक्मिणीजी इत्यादी सर्व भगवंताच्या स्वतःच्या दिव्य शक्ती आहेत. भगवान सामान्य रूपाने सर्व ठिकाणी राहत असले तरी कोणतेही काम करीत नाहीत. जेव्हा करतात तेव्हा आपल्या शुद्ध शक्तीद्वाराच, त्या दिव्य शक्तीद्वारा भगवान विचित्र लीला करतात. त्यांच्या लीला इतक्या विचित्र आणि अलौकिक असतात की त्यांचे श्रवण, गायन करूनसुद्धा, स्मरण करूनसुद्धा जीव पवित्र होऊन आपला उद्धार करून घेतो. निर्गुण उपासनेची तीच शक्ती ब्रह्मविद्या होते आणि सगुण उपासनेमध्ये तीच शक्ती भक्ती होते. जीव भगवंताचा अंश आहे ते जेव्हा दुसऱ्यांच्या ठिकाणी मानलेली ममता नष्ट करून एकमात्र भगवंताबद्दलच्या स्वतः शुद्ध वास्तविक आत्मीयतेचा जागृत करतो, तेव्हा भगवंताची शक्ती त्याच्या ठिकाणी भक्तिरूपाने प्रकट होते. आणि ती शक्ती इतकी विलक्षण आहे की निराकार भगवंतालाही साकार रूपाने प्रकट करते, भगवंतालाही आकर्षित करते. ती भक्तीसुद्धा भगवानच देतात. भगवंताच्या शक्तीची 2 रूपे आहेत, विरह आणि मिलन. भगवान विरही पाठवितात आणि मिलनही पाठवितात. जेव्हा भगवान विरह पाठवितात तेव्हा भक्त भगवंताच्या व्याकुळ होतो आणि व्याकुळतेच्या अग्नीमध्ये संसारही आसक्ती जळून जाते आणि भगवान प्रकट होतात. ज्ञानमार्गाने भगवंताची शक्ती प्रथम उत्कट जिज्ञेच्या रूपात येते आणि मग ब्रह्मविद्या रूपाने जीवाच्या अज्ञानाचा नाश करून त्याच्या वास्तविक रूपाला प्रकाशित करते. परंतु यापेक्षा भगवंताची ती दिव्य स्थिती जिला भगवान विरह रूपाने पाठवतात ती विशेष विलक्षण आहे. भगवान कोठे आहेत, काय करू, कोठे जाऊ, अशा प्रकारे भक्त व्याकुळ होतो. तर ही व्याकुलता सर्व पापांचा नाश करून भगवंताला साकार रूपाने प्रकट करते. व्याकुळतेने जेवढे लवकर काम होते तेवढे काम विवेक आणि विचाराने केले गेलेल्या साधनाने होत नाही. अशा प्रकारे 6व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्री कृष्ण.